एके दिवशी सुंदराबाई आणि बाळप्पा यांचे जोराचे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की बाळप्पा स्वामींचा दरबार सोडून मारुतीच्या मंदिरात सेवेसाठी गेले. तेथे ते स्वामींचा अखंड जप करत आणि त्रिकाळ स्वामींच्या दर्शनासाठी येत. बाळप्पा स्वामींचे प्रिय भक्त होते. बाळप्पांचा हा नित्यक्रम बघून सुंदराबाई कपट भावनेने स्वामींना बोलल्या, महाराज, बाळप्पा आपली सेवा सोडून दूर जाऊन मारुतीच्या मंदिरात सेवा करत बसतो आहे. सुंदराबाईंचे हे बोलणे ऐकताच स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि बोलले, अगं, आपले भक्त हजारो कोसावर असले तरी ते आपल्या जवळच आहेत. स्वामींची ही वाणी ऐकताच सुंदराबाई शांतच झाल्या आणि सभोवताली जमलेल्या सेवेकरी मंडळींना समजले की कोणी कुठेही असू दे, स्वामींना अनन्य भावनेने केलेली सेवा पोहोचते. स्वामींना ते नेहमीच प्रिय असतात आणि स्वामी त्यांच्या सतत सोबत असतात ही खात्री झाली. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामींचे आणि त्यांच्या सेवेकऱ्यांचे अतूट म्हणजेच न तुटणारे नाते आहे. हे भक्तीचे, प्रेमाचे नाते आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.